जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। संगमनेर शहरात आमदार अमोल खताळांचे वादळ, प्रभागनीय भेटींना मिळतोय उदंड प्रतिसाद। संगमनेर नगरपरिषदेची निवडणूक सध्या चांगलीच रंगात आली असून शहरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांच्या प्रभागनीय भेटींना मोठा असा उत्स्फूर्त प्रतिसाद व भावनिक प्रतिसाद मिळताना दिसत आहे। तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण आमदारांशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेत आहेत। त्यांच्या भेटीवेळी नागरिकांनी व्यक्त केलेले स्वागत, कृतज्ञता आणि कौतुक यामुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे। शहरातील प्रत्येक प्रभागात आमदार अमोल खताळ तळमळीने भेट देत असून नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचना शांतपणे ऐकून घेत आहेत। त्यांच्या कामकाजातील पारदर्शकता, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सहज साधेपणाने भेटणारी कार्यशैली यामुळे सामान्य नागरिकही भावुक होत आहेत। अनेक जण पुढे येऊन सांगत आहेत की आमदार कसा असावा याचे खरे उदाहरण म्हणजे अमोल खताळ। प्रभागात होत असलेल्या भेटीदरम्यान विकासाबाबतचे तपशील, भविष्यातील योजना आणि शहरांचा कायापालट कसा करायचा याबद्दल ते नागरिकांशी मनमोकळेपणाने चर्चा करत आहेत। विशेष म्हणजे आमदार ज्या प्रभागात पोहोचतात तिथे नागरिकांनी केलेली गर्दी हे त्यांच्या प्रती असलेले विश्वासाचे जिवंत उदाहरण ठरत आहे। त्यांच्या भेटीच्या ठिकाणी तयार होणारा उत्साह, मोठी उपस्थिती आणि लोकांचा वाढता पाठिंबा हे शहरातील राजकीय वातावरण अधिकच रंगतदार बनवत आहे। नागरिकांपैकी अनेकांनी आमदार खताळ यांना सांगितले, साहेब आपण काळजी करू नका, आमचा विश्वास ठाम आहे। शहरातील बहुसंख्य लोक महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशीच उभे राहतील। संगमनेरमधील ही जनभावना आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत वातावरण किती तापले आहे याची प्रचिती येते। विकास, संवाद आणि यांच्यावर संपर्क यावर आधारलेली आमदार अमोल खताळ यांची प्रभाग भेट मोहीम सध्या शहरात चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे। जनता ठाणेदार न्यूज साठी राम लोखंडे, संगमनेर। ए लाला चला आता चला हे अयोध्येवरून दादांनी आणलं, खूप सुंदर आहे। तुमचा आशीर्वाद आहे। आमचं बारामती मतदान नाही आहे, पण आमचं सगळं
अरे नको फक्त भेटायला चिंता नाही पण भेटलं पाहिजे भेटलं पाहिजे आकाशीच लोक उमेश बाबा बस मग काही बोलणार फक्त लक्ष द्यावं तुम्हारे साथ है जय श्री राम इसके साथ धनुष्यबाण काय चाललंय बरं आहे ना एकदम मस्त चाललं गणित तुझं कुठे इकडे का चौदाला आहे? चौदाला आहे माझं चौदा आपल्याकडे हा ना काही म्हणणार नाही काही म्हणणार नाही बरोबर आहे संगमनेर नगर परिषदेची निवडणूक सध्या चांगलीच रंगात आली असून शहरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांच्या प्रभागनिहाय भेटींना मोठा असा उत्स्फूर्त प्रतिसाद व भावनिक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण आमदारांशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यांच्या भेटीवेळी नागरिकांनी व्यक्त केलेले स्वागत, कृतज्ञता आणि कौतुक यामुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात आमदार अमोल खताळ तळमळीने भेट देत असून नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचना शांतपणे ऐकून घेत आहेत. त्यांच्या कामकाजातील पारदर्शकता, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सहज साधेपणाने भेटणारी कार्यशैली यामुळे सामान्य नागरिकही भावुक होत आहेत. अनेक जण पुढे येऊन सांगत आहेत की आमदार कसा असावा याचे खरे उदाहरण म्हणजे अमोल खताळ. प्रभागात होत असलेल्या भेटीदरम्यान विकासाबाबतचे तपशील, भविष्यातील योजना आणि शहरांचा कायापालट कसा करायचा याबद्दल ते नागरिकांशी मनमोकळेपणाने चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे आमदार ज्या प्रभागात पोचतात तिथे नागरिकांनी केलेली गर्दी हे त्यांच्या प्रती असलेले विश्वासाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. त्यांच्या भेटीच्या ठिकाणी तयार होणारा उत्साह, मोठी उपस्थिती आणि लोकांचा वाढता पाठिंबा हे शहरातील राजकीय वातावरण अधिकच रंगतदार बनवत आहे. नागरिकांपैकी अनेकांनी आमदार खताळ यांना सांगितले, साहेब आपण काळजी करू नका, आमचा विश्वास ठाम आहे. शहरातील बहुसंख्य लोक महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशीच उभे राहतील. संगमनेरमधील ही जनभावना आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद
पाहता आगामी निवडणुकीत वातावरण किती तापले आहे याची प्रचिती येते. विकास संवाद आणि यांच्यावर संपर्क यावर आधारलेली आमदार अमोल खताळ यांची प्रभाग भेट मोहीम सध्या शहरात चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे. आता लक्षात ठेवायचं, संधी दिली ना आमचा आम्हाला भाऊ उभं म्हटलं आम्ही लक्षातच ठेवणार. तेवढं फक्त जरा गडबड करताय काही लोक तुमच्या भागात, तेवढी काळजी घ्या. जे गडबड करतात ना साहेब त्यांना त्यांना करून बाजूला द्या, ठेवायचं साईडला. त्यांना काय करायचं ते करून द्या. फक्त तुम्ही लाडक्या बहिणींना विनंती आम्ही आहे, सरकार नाही धनुष्यबाण. आमच्या नगरपालिकेला संधी द्या. चल ये ना पटकन बाहेर तू. आहे, बरोबर आहे. चला राहून द्या लक्ष. तिन्ही धनुष्यबाण. चला मावशी पाहुणे आले. जय श्रीराम. लक्ष राहून धनुष्यबाण. चला काय असेल तर भाऊला सांगायचं ना समस्या. नमस्ते. नमस्कार. तिन्ही धनुष्यबाण रवी बोराडे. माहितीच आहे. वहिनी इकडे घ्या. लक्ष राहून द्या. हो. लक्ष राहून द्या. गरज नाही. हो. अध्यक्ष कुठून येतात? हो सरळ सरळ. घोषणा कोण आला रे कोण आला ऐका